हाय गुड मॉर्निंग. आज आहे संडे. संडे असला तर काही आमच्या हाऊसवाईफांना काही सुट्टी राहत नाही, हे तर कंपल्सरी माहीतच आहे सगळ्यांना. सकाळ उठले, मग झाडून काढले. असं झाडतो मी एवढं फास्ट, कोणाला कळतच नाही की मी झाडले हो म्हणून. भांडे घासून घेतले. पिल्लू काय म्हणत होतं त्यालाच माहीत, उगं मम्मी 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 म्हणत होता. मग आणि भांडे लावून घेतले रॅकला. पुरा भांडे लावून घेतल्यानंतर चाय बनवले. चायला असं गरगर हलवल्यानंतर पुरा मिक्स होत आहे मध्ये, पुरा हलवून घेऊन नंतर वतले 3 कपामध्ये. जोपर्यंत पुरा कप फुटत नाही तोपर्यंत आपण काय ते कप फेकून देत नाही. पुरा फुटेपर्यंत आपण फेकून देत नाही. मग लाडू पप्पाला ये बिस्किट पाहिजे ते बिस्किट पाहिजे असं म्हणत होता. आखरीला त्याच्या मनासारखं बिस्किट घेऊन खाल्ला. मग त्याच्यासाठी ओट्स बनवले. ओट्स बनवून त्याला चारायची कोशिश करते. तो काय टायमवर खात नाही. जोपर्यंत जबरदस्ती त्याला बसून 1-2 मारेपर्यंत, 2 मार खाल्ल्यानंतरच त्यानं खाणार. 3 टाईमचं जेवण. पण त्याच्यानंतर नाश्ता बनवली. नाश्त्यासाठी मी आज बनवले होते उसळ. उसळ बनवले. मग कांदा बिंदा वगैरे कापून घेऊन घालून फोडणी दिले. चांगलं त्याला फोडणी देऊन हलवून घेतले. हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू घातले. लिंबू घालून थोडं झाकून ठेवले. झाकून ठेवल्यानंतर काढून मग नवऱ्याला नाश्त्याला दिले. मग आंघोळ करून थोडं काळ्या थोड्याला गोरं करायसाठी एवढं प्रोडक्ट लावून घेतले. कितीही काही लावून घेतलं तर काळं थोबाड काय आपलं गोरं होत नाही. जसं आहे तसंच राहतं आहे. मग पूजा करून घेतले. पूजाचं पुरा सामान वगैरे काढून घेऊन श्यामबाबाला जोपर्यंत दूध पाजत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही. जोपर्यंत आपण पुरा पूजा कंप्लीट करत नाही तोपर्यंत काही समाधान वाटत नाही मनाला. त्याच्यानंतर थोडंसं जप करून घेतले. जप करून घेऊन कपडे धुवले होते. कपडे धुवून वरे घेऊन गेले. मग आणखीन वरे घेऊन जाऊन वाळू घातले. वाळू घालायला पण खूप टाईम लागतो. वाळू घालून क्लिप रंगटले. आणि पिल्लू बघा, जोपर्यंत त्यानं जास्त काम वाढत नाही तोपर्यंत त्याच्या मनाला शांती भेटत नाही. नंतर दुपारच्या जेवणामध्ये बनवले मी ते आज भात वरण. भात वरणासाठी डाळ लावून घेतले. मध्ये टमाटे घालून घेतले, मिरच्या घालून घेतले, तेल घालून घेतले, हळद घालून घेतले. मग लसूण सिलायला एवढं तकलीफ वाटते ना, जेवढं कोणचं काही काम करायला वाटत नाही. लसूण चिरून घेतले. मग कांदा चिरून घेतले, फोडणी घातले. कांदा आणि लसूण मिरच्या घालून फोडणी घालून घेतले. मीठ मिरची हळद सगळं घालून घेतले. घालून घेतल्यावर थोडंसं त्याला परतून चांगलं थोडं लालवट होऊ नका. चांगलं परतल्यानंतर मग वरण मध्ये डाळ घालून घेतले. मग आणखीन डाळ घालून घेतल्यानंतर त्याला चांगलंसं थोडं उकळी मारजू नका ठेवले. मग चांगलं उकळी मारल्यानंतर बघा असं दिसतं. बघितल्यानंतर खाऊ वाटते ना, एवढं भारी दिसते. मग लेकराला चारून घेतले. बघा सांगितलं होतं ना, जोपर्यंत त्यानं मला सतीत नाही तोपर्यंत त्यानं जेवत नाही. सतून त्यानं जेवते मला. मग सांच्या परी मंदिरला गेलो होतं.